मिळताच घटनास्थळी धावपळ सुरू झाली। इमारतीमधील लोकांना बाहेर काढण्याचं सध्या काम सुरू आहे। अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। त्यांच्याकडून ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे। आग विझवण्याचे प्रयत्न या सगळ्यांकडून सुरू आहे। अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। आयकर भवनाजवळ ही अचानक आग लागली। आग नेमकी का लागली हे अद्याप समजू शकलेलं नाहीये। आगीची माहिती मिळताच या ठिकाणी गोंधळ उडाला, धावपळ ही सुरू झालेली होती। दक्षिण मुंबईमधल्या महर्षी कर्वे रोडवर ही आग लागल्याची माहिती आहे। या इमारतीमध्ये अद्याप किती जण आहेत अडकलेले आहेत याचीही माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकली नाहीये। मात्र आग मोठ्या प्रमाणात लागली, त्यामुळे 8 ते 10 गाड्या या घटनास्थळी पोहोचल्या आहेत अग्निशमन दलाच्या। त्यांच्याकडून आग विझवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहे। इमारतीमधील लोकांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे। आयकर भवनाजवळ ही अचानक आग लागलेली आहे। इमारतीमध्ये अनेक लोक अडकल्याची माहिती मिळते। या सगळ्यांना बाहेर काढण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहे। दक्षिण मुंबईमधल्या महर्षी कर्वे रोडवर ही आग लागलेली आहे। ही सध्याची आपण लाईव्ह दृश्य बघू शकतोय। कशा प्रकारे अग्निशमन दलाकडून ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याची ही थेट लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। जवळपास 8 ते 10 गाड्या या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत अग्निशमन दलाच्या। खरं तर मोठ्या प्रमाणात ही आग लागल्याची माहिती आहे। इमारतीमध्ये सुद्धा अनेक जण अडकलेले आहेत। या सगळ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे। आग नेमकी का लागली, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। आयकर भवनाजवळ ही आग लागलेली आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात धूर आपल्याला दिसतोय, आगीचे लोट आपल्याला दिसत आहेत। खरं तर ही सगळी परिस्थिती ही आग विझवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तर आपण बघू शकतोय घटनास्थळावरून सगळ्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। घटनास्थळावरून आमच्या प्रतिनिधी शिल्पा आपल्या सोबत आहेत। शिल्पा, काय ताज्या अपडेट्स सध्याच्या? नक्कीच आपण जर पाहिलं तर दुपारच्या सुमारास ही आग लागलेली आहे। माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर आग विझविण्याचे प्रयत्न हे शर्थीने सुरू आहेत। आयकर भवन आहे आणि बेसमेंट जे आहे त्या बेसमेंटला ही आग लागलेली पाहायला मिळते। आगीचं कारण जे आहे अजून ते स्पष्ट झालेलं नाही। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझविण्याचा प्रयत्न शर्थीने सुरू आहे। मात्र सध्या आपण पाहतोय जी आग लागलेली आहे ती प्लेसमेंटला लागलेली धुराचे लोट जे आहेत ते बाहेर पडत आहेत। चर्चगेट स्टेशन बाजूला आहे, मोठ्या प्रमाणावर पब्लिक आहे। आयकर भवन आहे, आतमध्ये अनेक कामगार होते ते देखील बाहेर काढण्यात आलेले आहेत। काही नागरिक देखील आतमध्ये होते, त्यांना देखील सुखरूप बाहेर काढण्यात आलेले। सध्या जर समोर आपण पाहिलं तर संपूर्ण धुराचे लोट हे रस्त्यावर पसरलेले आहेत। पूर्ण काळोख हा झालेला पाहायला मिळतोय। अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या ह्या सध्या आयकर भवनच्या बाहेर घटनास्थळी आलेल्या आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न हे शर्थीने सुरू आहेत। मात्र गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून ही आग लागलेली आहे। सध्या ही आग जी आहे ती लेवल 1 ची आग असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। सध्या जर समोर पाहिलं तर पोलीस यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे। अग्निशमन दलाचे जवान देखील घटनास्थळी दाखल झालेले पाहायला मिळतात। आग विझवण्याचा प्रयत्न हा शर्थीने सुरू आहे। बेसमेंटला ही आग लागलेली आहे। त्याचबरोबर सध्या जर आपण समोर पाहिलं तर जे नागरिक होते त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, सुरक्षा स्थळी पोहोचविण्यात आलेलं आहे। आतमध्ये आता सध्या कोणीही नाही। मात्र गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून ही आग लागलेली आहे आणि सध्या जे धुराचे लोट आहेत त्या धुराचे लोट संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। कस्तुरी, नक्कीच शिल्पा, आपण बघतो इमारतीमध्ये सुद्धा अनेक जण अडकल्याचं समजतंय। नेमकी किती जण अडकलेले आहेत ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते का, आणि या सगळ्यांना कशा प्रकारे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत? कस्तुरी, आपण जर पाहिलं तर आयकर भवन आहे, मोठ्या प्रमाणावर आतमध्ये नागरिक पब्लिक होतं। मात्र त्यांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाचे जवान असतील त्यांना यश आलेलं पाहायला मिळतंय। सुखरूप सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं। यामध्ये कुठलीही घटना दुर्दैवाने घडलेली नसल्याची माहिती समोर आलेली आहे, कारण आग ही प्लेसमेंटला लागलेली आहे। आणि सध्या जर आपण समोर पाहिलं तर 7 गाड्या ह्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या इथे घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे। आतमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणावर होते। मात्र गेल्या 15 ते 20 मिनिटापासून या नागरिकांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलेलं आहे। सध्या जर आपण पाहिलं तर हा चर्चगेटचा जो परिसर आहे संपूर्ण रस्त्यावर या धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळत आहेत। कस्तुरी, नक्कीच नक्कीच शिल्पा, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
हे दृश्य आपण बघू शकतो. इमारतीमध्ये जे अडकलेले होते त्या सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. मात्र आग नेमकी का लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. आग विझवण्याचे सध्या शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत.